नाशिकची द्राक्ष थेट जर्मनीत पोहोचली असा मी एक रील टाकला होता इंस्टाग्रामला आणि यूट्यूबला पण टाकला होता. त्याच्यानंतर मला हजारो DM आले आणि खूप साऱ्या कमेंटी आल्या. त्याच्यात बऱ्याच लोकांनी मला प्रश्न विचारला होता की ताई, आम्ही आमचा जो माल आहे तो जर्मनीमध्ये कसा पाठवू शकतो. बाकीच्यांचा प्रश्न होता की ताई, युरोपमध्ये माल पाठवण्यासाठी काय क्रायटेरिया आहेत. बाकीच्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही छोटे शेतकरी आहोत तर आम्ही पाठवू शकतो का. तर हो, तुमच्याकडे जर क्वालिटीचा माल असेल आणि तुमची जे पण काही माल असेल तो जर युरोपच्या क्रायटेरियामध्ये बसत असेल तर तुम्ही नक्की पाठवू शकतात. मग आता हे असं नाहीये, जे काही मोठे उत्पादक असतात तर ते हा माल पाठवत असतात तर तुम्हाला असं वाटत असेल, पण तसं काहीच नाहीये. तुम्ही जर छोटे शेतकरी असाल किंवा छोटे व्यापारी असाल तर तुम्ही तुमचा हा माल युरोपमध्ये पाठवू शकतात. तर ते कसं, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. म्हणून हा जो व्हिडिओ आहे हा शेवटपर्यंत नक्की बघा. सगळ्यात आधी तर आपण आता हे जाणून घेऊया की आपण भारतातनं कोणत्या कोणत्या ज्या गोष्टी आहेत त्या जर्मनीमध्ये निर्यात करू शकतो. काही दिवसांपूर्वी मी व्हिडिओ टाकला होता की जे जर्मनीतले भारतीय दुकानं आहेत ते कसे असतात आतून. तर तुम्ही तिथे नोटीस केलं असेल की सगळ्यात जास्त जे डिमांडिंग गोष्टी आहेत ती म्हणजे शेतीमालाची. तर आपला पहिला पॉईंट तोच आहे, शेतीमाल. तर असं आहे ना की जर्मनीमध्ये शेवगा, गवार, भेंडी हे उगत नाही. तर हे सगळं जे काही आहे ते आपल्याला भारतातनं इथे निर्यात करावं लागतं. त्याच्यानंतर मग फळं, त्याच्यामध्ये पेरू येतो, आंबा येतो, चिक्कू येतो. हे पण सगळं भारतातनं निर्यात होत असतं. एवढंच नाही तर याच्यासोबत अजून ज्या डाळी-साळी आहेत किंवा जे पिठं आहेत ते सगळं भारतातनं निर्यात होत असतात. याचं कारण असं आहे की जे आपले भारतीय लोकं आहेत ते जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असो, त्यांना आपलं जे भारतीय जेवण आहे ते जेवल्याशिवाय मन भरत नाही. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपल्या भारतातनं इथे निर्यात होत असतात. दुसरी कॅटेगरी म्हणजे कपडे. जर तुमचा कपड्यांचा व्यवसाय असेल, त्याच्यामध्ये तयार कपडे असतील किंवा कॉटनचे कपडे असतील तर तेही तुम्ही जर्मनीला निर्यात करू शकतात. कारण की इथे जे बरेच सारे दुकानं आहेत त्याच्यामध्ये मी मेड इन इंडियाचे लेबल पाहिलेले आहेत, म्हणून मला ही महत्त्वाची कॅटेगरी वाटते. तिसरी कॅटेगरी आहे हस्तकला. जर तुम्ही लहान एखादा उद्योजक असाल किंवा एखादा महिला बचत गट असेल तर ते लोक कसं कलाकुसरीचे कामं करत असतात. त्याच्यामध्ये मातीची भांडी बनवतात. त्याच्यानंतर जे लाकडाची कलाकुसर आहे ते करत असतात. आता माझ्या घरामध्ये जे मंदिर आहे ते पण आम्ही भारतीय स्टोअरमधनं घेतलेलं आहे, तर ते भारतातनं आलेलं आहे. त्याच्यानंतर जेव्हा इकडे गणपती असतो त्या गणपतीच्या मूर्ती ज्या आहेत त्या भारतातनं येत असतात. रक्षाबंधनच्या वेळी ज्या राख्या आहेत त्या पण भारतातनं येत असतात. तर जेवढे पण आपले हे भारतीय सण आहेत त्याच्या लागणाऱ्या ज्या वस्तू असतात ह्या सगळ्या भारतातनं निर्यात होत असतात इथे. आपली चौथी कॅटेगरी आहे आरोग्य. तर आरोग्यामध्ये आता जे आयुर्वेदिक आहेत किंवा होमिओपॅथी मेडिसिन आहेत ह्या सगळ्या भारतातनं येत असतात. तर आता जे हे युरोपियन कंट्रीज आहेत याच्यामध्ये योगाचं खूप जास्त फॅड आलेलं आहे, हे तुम्हालाही कळलं असेल बरोबर. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या भारतातनं येत असतात. कारण की हे लोक अँटीबायोटिक्समध्ये जास्त बिलीव्ह नाही करत. यांना असं असतं की आपण नॅचरली आपलं जे शरीर आहे ते कसं हील करू शकतो. म्हणून ह्या ज्या सगळ्या मेडिसिन आहेत ह्या सगळ्या भारतातनं इथे निर्यात होत असतात. म्हणजे तुम्ही शेतकरी असो, कारागीर असो, महिला बचत गट असो की लहान उद्योजक असो, तर सगळ्यांना इथे संधी मिळते त्यांचा माल पाठवायची. असं नाहीये की मोठे उद्योजकच पाहिजे याच्यासाठी. आता तुमचा माल जर्मनीमध्ये पाठवण्यासाठी मी तुम्हाला इथे प्रोसेस सांगणार आहे काय आहे. काही ज्या लिंक्स आहेत किंवा वेबसाईट आहेत त्या मी स्क्रीनवरही दाखवणार आहे आणि माझ्या व्हिडिओचं जे डिस्क्रिप्शन आहे तिथेही देणार आहे की जेणेकरून ते तुम्हाला सोपं पडेल. तुम्ही जाऊन त्या लिंकवरती क्लिक केलं तर ॲटलिस्ट तुम्ही त्या तिथे जाऊ शकतात असं म्हणून. तर आता हे जे लिंक डिस्क्रिप्शन वगैरे तुम्हाला हे सगळं ऐकून प्रश्न पडला असेल की अरे बापरे, एवढं करायचं आहे का. तर मला असं वाटतं की आता मी जे आता हे सांगितलं की तुम्हाला ही प्रोसेस फॉलो करायची आहे तर ती मोठे उद्योजकांनी किंवा मोठे शेतकरी, मोठे जे कंपनीवाले आहेत त्यांनी फॉलो करावी. पण जे लहान उद्योजक, लहान शेतकरी आहेत त्यांच्यासाठी माझ्याकडे एकदम सोपी प्रोसेस आहे. ती मी तुम्हाला ह्या स्टेप नंतर सांगणार आहे. सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे तुम्हाला इम्पोर्ट एक्सपोर्ट कोड काढावा लागेल. तर हा 10 आकडी नंबर असतो आणि हा कोड आपल्याला कुठे मिळेल तर गव्हर्नमेंटची वेबसाईट असते, तिचं नाव आहे DGFT. ती मी ऑलरेडी स्क्रीनवर दिलेली आहे. तर त्या वेबसाईटवर जायचं. तर त्याच्यासाठी लागणारे आपल्याला कागदपत्र काय काय आहेत तर पॅन कार्ड, आधार कार्ड आणि आपल्या बँकेचे डिटेल तिथे द्यायचे असतात. आणि हे करायचा खर्च असतो ₹500 असतो फक्त. आणि दरवर्षी आपल्याला हा जो नंबर आहे किंवा हा जो कोड आहे हा अपडेट करत राहावा लागतो एप्रिल ते जूनच्या दरम्यान. आणि ते अपडेट करणं अगदी मोफत असतं, त्याला आपल्याला पैसे नाही लागत. दुसरी स्टेप अशी आहे की तुमच्या मालाची तुम्हाला सरकारी नोंदणी करावी लागते. आता त्याच्यामध्ये तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्ही कोणता माल जर्मनीला पाठवता आहे. त्याच्यानुसार वेगवेगळ्या वेबसाईट असतात. जर तुम्हाला शेतीमाल किंवा फूड रिलेटेड काही जर्मनीला पाठवायचं असेल तर त्याच्यासाठी ॲपेडा नावाची वेबसाईट असते. तर ही जी वेबसाईट आहे ही तुम्हाला मदत करते की जसं आता एक्झाम्पल जर्मनीला तुम्हाला काही पाठवायचं असेल तर जर्मनीचे रूल्स आणि रेग्युलेशन काय आहेत
हे ते आपल्याला सांगत असतात. त्याच्यानंतर ते एक्झिबिशन भरत असतात, ज्याच्यामध्ये आपला माल जो आहे तो इंटरनॅशनल लेव्हलला एक्सपोज होत असतो. आणि कदाचित जर दुसऱ्या कंट्रीच्या लोकांना जर तुमचं जे काही खाद्यपदार्थ किंवा शेतीमाल असेल तो जर आवडला तर तुमच्या मालाला अजूनही डिमांड येऊ शकते. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ते तुम्हाला फायनान्शियल सपोर्टही करत असतात. त्याच्यामध्ये सबसिडी असतात वेगवेगळ्या प्रकारची, ती पण तुम्हाला मिळू शकते. आता दुसरं म्हणजे हस्तकला किंवा जर हँडलूम असेल तर तुम्ही जे EPCH नावाची वेबसाईट आहे तिथे नोंदणी करायची. तर तिथे नोंदणी करायचे फायदे काय आहेत, तर ती जी ऑर्गनायझेशन आहे ती आपल्याला हेल्प करत असते. आपलं जे काही हँडीक्राफ्ट वस्तू असतील त्या इंटरनॅशनल लेवलला कशा पोचवायच्या, जे खरेदीदार असतात त्यांना त्या वस्तूंना ते दाखवतात आणि ते आपल्याला कनेक्ट करून देतात. त्याच्यानंतर ते एक्झिबिशन भरतात, तिथे आपल्या वस्तू एक्सपोज करत असतात इंटरनॅशनल लेवलला. त्यातल्या त्यात ते आपल्याला अजून ट्रेनिंगही देत असतात की आपण आपली वस्तू किंवा आपली जी कारागिरी आहे ती कशी अजून आपण चांगल्या लेवलची बनवू शकतो. ह्या सगळ्या गोष्टी ह्या इथं होत असतात. जर तुम्ही खाद्यपदार्थ किंवा प्रोसेस फूड पाठवत असाल तर तुम्हाला अजून एक लायसन्स घ्यावं लागतं आणि ते म्हणजे FSSAIचं. हे लायसन असणं आपल्याकडे हे प्रूफ आहे की जे काही खाद्यपदार्थ आहे किंवा प्रोसेस फूड आहे हे आपण जे खाद्यपदार्थाचे नॉर्म्स आहेत त्याच्या आतच आपण फूड बनवलेलं आहे आणि हे सेफ आहे आपल्यासाठी, हे लायसन प्रूव्ह करतं. तिसरी स्टेप आहे तुमच्या मालाची क्वालिटी, पॅकेजिंग आणि युरोपियन नियम. तर जर्मनी किंवा युरोप जे आहे हे त्यांच्या फूडच्या बाबतीत खूप जास्त कडक नियम पाळत असतात, म्हणून हे आपल्यालाही पाळणं गरजेचं असतं. तुमचा जो माल आहे तो EU फूड सेफ्टीच्या अंतर्गत यायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मालावरती खूप कमीत कमी कीटकनाशक मारलेलं हवं. तर हे आपल्याला कसं कळणार, तर गव्हर्नमेंटच्या लॅब असतात त्याच्यामध्ये आपल्याला सर्टिफिकेट मिळतं, त्याचं नाव आहे वनस्पती आरोग्य प्रमाणपत्र. तर ते आपल्याला घ्यावं लागतं. आणि त्यातल्या त्यात जर आपण अजून ग्लोबल गॅप नावाचं सर्टिफिकेट घेतलं तर आपण जगाच्या पाठीवर कोणत्याही देशमध्ये आपलं जे माल आहे ते पाठवू शकतात. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे प्रोडक्टचं पॅकेजिंग. आणि ते जे प्रोडक्ट असतं त्याच्यावरती कमीत कमी ॲटलिस्ट इंग्लिशमध्ये लिहिलेलं हवं की आपलं काय प्रोडक्ट आहे याच्याविषयी माहिती दिलेली पाहिजे किंवा जर्मनमध्ये पाहिजे. चौथी स्टेप आहे आवश्यक कागदपत्र. जर आपल्याला आपला माल भारतात इथे पाठवायचा असेल तर त्याच्यासाठी आपल्याला जे कमर्शियल इनवॉइस असतं ते लागतं. त्याच्यामध्ये मालाची किंमत काय आहे किंवा तपशील ह्या गोष्टी लिहिलेल्या असतात. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला पॅकेजिंगची लिस्ट लागते की आपण जो बॉक्स पाठवतो आहे त्याच्यामध्ये काय काय वस्तू आहेत याची आपल्याला लिस्ट द्यावी लागते. त्याच्यानंतर सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन असतं, ज्याच्यामध्ये आपण आपला जो माल आहे हा भारतातनंच पाठवतोय याचं सर्टिफिकेट असतं, ते आपल्याला द्यावं लागतं. त्याच्यानंतर बिल ऑफ लॅडिंग किंवा एअरवेजचं बिल जे असेल ते द्यावं लागतं, म्हणजे आपण कसं पाठवतोय, फ्लाईटने पाठवतो आहे की जहाजाने पाठवतोय, एकंदरीत हे त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं. सगळ्यात शेवटचं म्हणजे शिपिंग बिल असतं, त्याच्यामध्ये आपली जी भारतीय कस्टम आहे त्यांची परवानगी असते त्याच्यामध्ये. आता सगळ्यात शेवटची स्टेप आहे की आपण आपला माल जर्मनीपर्यंत कसा पाठवायचा. पहिलं ऑप्शन आहे की जहाजाने, जे आपल्याला अगदी स्वस्त पडतं पण त्याच्यासाठी वेळ लागतो. तर याच्यामध्ये आपण तांदूळ पाठवू शकतो किंवा ज्यानं खराब होणाऱ्या वस्तू आहेत त्या पाठवू शकतो, जसं हस्तकला येतं किंवा कपडे वगैरे ह्या वस्तू येतात ज्या खराब नाही होत त्या आपण जहाजमध्ये पाठवू शकतो. आणि दुसरी म्हणजे एअरवेजने, तर आपण फ्लाईटने पाठवू शकतो, ज्याच्यामध्ये भाजीपाला म्हणा किंवा आंबे ह्या अशा गोष्टी येतात. पण मग याच्यामध्ये असं असतं की आपला माल लवकर पोहोचतो पण त्याच्यामध्ये किंमत जी असते ती जरा जास्त लागते आपल्याला इथे पाठवायची. आणि मी तुम्हाला असं सजेस्ट करेल की जी एखादी चांगली लॉजिस्टिक कंपनी असेल तिची मदत घ्या, म्हणजे जे तुमचा कस्टममध्ये माल आहे तो अडकणार नाही, लवकर क्लिअर होईल आणि तो सहज इकडे पोहोचेल. आता हे जे मी सांगितलं हे ज्यांना स्वतःला त्यांची कंपनी रजिस्टर करायची आहे किंवा जे मोठे उद्योजक आहेत त्यांच्यासाठी. पण जे लहान माझे शेतकरी बांधव आहेत किंवा ज्या घरगुती काहीतरी करत असतात, त्या गृहउद्योग करणाऱ्या महिला किंवा लघुउद्योग करणारे जे आहेत त्यांच्यासाठी आता मी काय सांगणार आहे हे खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला एवढी झंझट करायची नसेल, हे कागदपत्र गोळा करायचे नसतील किंवा एवढं मनुष्यबळ नसेल तुमच्याकडे, तर तुम्ही काय करू शकता, तुमच्यासाठी सोपा उपाय म्हणजे ज्या ट्रेडिंग कंपनी असतात किंवा जे मर्चंट एक्सपोर्टर असतात त्यांना आपल्याला फक्त कॉन्टॅक्ट करायचा आहे. तर हे लोक काय करतात, हे ऑलरेडी ह्या सगळ्या गोष्टींना रजिस्टर असतात, त्यांच्या ऑलरेडी ह्या कंपन्या असतात, त्यांच्याकडे सगळे रजिस्ट्रेशन असतात. म्हणून तुम्हाला फक्त त्यांना कॉन्टॅक्ट करायचं आहे. ते तुमच्या शेतीवरती येतील किंवा जिथेही तुमचा माल ठेवलेला असेल तिथे येतात आणि तुमच्या मालाला हे योग्य प्रमाणात दर देतात आणि तुमचा शेतीमाल म्हणा किंवा बाकीच्या वस्तू हे घेऊन जातात. म्हणजे तुम्हाला इम्पोर्ट एक्सपोर्ट कोड, कस्टम, युरोपचे नियम हे काहीच करायची गरज नसते. याच्यासाठी तुम्हाला फक्त 3च गोष्टी करायच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे तुमची जी मालाची क्वालिटी आहे ती चांगली ठेवायची.
दुसरी गोष्ट म्हणजे B2B जे वेबसाईट आहेत त्याच्यावरती जाऊन एखादा योग्य आणि विश्वासू जो मर्चंट एक्सपोर्टर असेल किंवा ट्रेडिंग कंपनीवाला असेल त्याला शोधायचं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ते आल्यानंतर तुमचा माल त्यांच्या स्वाधीन करायचा, योग्य भाव ठरवायचा आणि त्यांना माल दिल्यानंतर तुम्हाला पैसे हे भारतातच मिळून जातात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ताई, आम्ही आता जे हे एक्सपोर्टर आहेत किंवा जे कंपन्या आहेत ह्या कुठं शोधायच्या? तर त्याच्या पण मी तुम्हाला आता वेबसाईट देते आहे, नावं देते आहे, मी स्क्रीनवर पण दाखवणार आहे आणि जे व्हिडिओचं डिस्क्रिप्शन आहे त्याच्यामध्ये पण दिलेलं आहे. तिथे जाऊन तुम्ही जे सरकारी म्हणा किंवा जे खाजगी म्हणा ह्या कंपन्या शोधू शकतात आणि त्यांना कॉन्टॅक्ट करू शकतात. तर सगळ्यात पहिली वेबसाईट आहे इंडिया मार्ट नावाची. तर ही भारतातली सगळ्यात मोठी B2B एक्सपोर्टची कंपनी आहे. इथे खूप सारे तुम्हाला मर्चंट म्हणा किंवा माल खरेदी करणारे जे लोक आहेत ते मिळून जातील आणि याची जी मेंबरशिप असते ती अगदी मोफत असते. दुसरी आहे ट्रेड इंडिया नावाची वेबसाईट. ही खास जे छोटे उद्योजक आहेत, शेतीमाल, हस्तकला यांच्यासाठी फेमस आहे. तर इथे तुम्हाला जे अधिकृत निर्यात करणारे लोक आहेत ते तुम्हाला इथे मिळून जातील. त्याच्यानंतर आहे एक्सपोर्ट इंडिया. इथे तुम्हाला पूर्णपणे जे व्हेरीफाईड निर्यात करणारे लोक आहेत ते तुम्हाला इथे मिळून जातील. त्याच्यानंतर आहे ॲपेडा नावाची वेबसाईट. याचं मी तुम्हाला आधी पण सांगितलं, जर तुमचा शेतीमाल म्हणा किंवा खाद्यपदार्थ याच्यावरती रजिस्टर असेल तर तुम्हाला जे भरोशाचे गव्हर्नमेंटचे एक्सपोर्टर आहेत ते तुम्हाला इथे मिळून जातील. त्याच्यानंतर आहे इंडियन ट्रेड पोर्टल. तर हे FIEOचं सरकारी पोर्टल आहे. इथे तुम्हाला बघायला मिळेल की जर्मनीला कोणत्या मालाला किती मागणी आहे, त्याला कस्टम ड्युटी किती लागते, हे तुम्हाला सगळं तिथे फ्रीमध्ये पाहायला मिळून जाईल. त्याच्यानंतर सगळ्यात शेवटचं आहे इंडियन पोस्ट. तर इंडियन पोस्टमध्ये डाकघर निर्यात केंद्र सुरू करण्यात आलेलं आहे. तिथे जे लहान पार्सल असेल, उदाहरणार्थ जर आयुर्वेदिक मेडिसिन पाठवायची असतील, काही खेळणी असतील किंवा काही हस्तकलेच्या वस्तू असतील त्या तुम्ही पाठवू शकतात आणि हे सरकारी असल्यामुळे खर्चही कमी लागतो आपल्याला पाठवायला. आता हे सगळं झालं डॉक्युमेंटेशनबद्दल आणि वेबसाईटबद्दल. आता मी तुम्हाला इथे 2-3 महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहेत. तर पहिली टिप आहे की उद्यमचं पण एक आधार कार्ड येतं जे अगदी फ्रीमध्ये असतं. तर तुम्हाला त्या वेबसाईटला जाऊन रजिस्टर करावं लागेल. तर याचा फायदा काय आहे की ज्या सरकारी योजना आहेत त्याचा आपल्याला लाभ घेता येतो. जर तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक ॲपेडा नावाची वेबसाईट सांगितली होती आणि जे आपलं मंत्रालय आहे त्यांनी पण अजून एक वेबसाईट काढलेली आहे MSME नावाची. तर त्या वेबसाईटवर तुम्ही जर रजिस्ट्रेशन केलं तर त्याचा फायदा असा आहे की तुम्हाला अनुदान मिळू शकतं आणि मोफत प्रशिक्षणही त्यांच्याकडनं मिळतं. म्हणून त्या वेबसाईटला पण नक्की रजिस्टर करा. आता बऱ्याच जणांना वाटतं की मला इंग्लिश बोलता येत नाही, जर्मन बोलता येत नाही, तर काय? तर अशा लोकांना मला हेच सांगायचं आहे, बिलकुल भीती बाळगू नका. इंडिया ट्रेड नावाची कंपनी किंवा इंडिया मार्ट नावाची जी कंपनी मी तुम्हाला मगाशी म्हटली, हे अशा लोकांशी आपला संपर्क साधून देतात की जिथे आपल्याला हिंदीतनं किंवा मराठीतनं बोलणारे जे लोक असतात त्यांच्याशी आपला ते संपर्क जोडून देतात. तर मंडळी, मला सांगायचं आता याच्यातनं एवढंच आहे की जे नाशिकची द्राक्ष होते आणि ते पण एक छोटंसं एरिया आहे उगाव म्हणून, त्याची द्राक्ष जर जर्मनीच्या सुपर मार्केटमध्ये पोहोचू शकतात तर तुमचा पण माल जर्मनीमध्ये नक्की पोहोचू शकतो. गरज आहे ती फक्त योग्य मार्गदर्शनाची आणि योग्य पाऊल उचलायची. तर मी आशा करते माझा व्हिडिओ बघून तुम्हाला थोडीफार माहिती मिळाली असेल. तर तुम्ही त्या वेबसाईटवरती रजिस्टर करा जेणेकरून तुम्हाला अजून माहिती मिळेल आणि तुम्ही पण तुमचा माल जर्मनीपर्यंत पोहोचू शकणार. आता या सगळ्यांमधली मी एक्सपर्ट नाही आहे, त्याच्यामुळे कदाचित काही प्रश्न माझ्या डोक्यातनं निघून गेले असतील किंवा काही ज्या गोष्टी आहेत त्या सांगायच्या राहून गेलेल्या असतील. पण जर त्या तुमच्या डोक्यात असतील, तुम्हाला जर प्रश्न असतील त्याच्याविषयी, तर कृपया करून मला ते कमेंटमध्ये नक्की लिहा. मी अजून थोडा रिसर्च करेल आणि त्याच्यावरती व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेल. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.